सर्व उपस्थित श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्कार। आजचा आपला 21 समास जुना दासबोध याच्यामधला 12वा समास आहे। 21 आहे त्यातले आता आजचा 12वा सुरू आहे आणि या समासाचं नाव आहे संत स्तवन। आपण पाहिलेलं आहे की साधना काळात लिहिलेला तो समास आहे, हे दासबोध आहे। दासबोधाची ही प्रथम आवृत्ती आहे। थोडंसं म्हणजे प्रस्तावना, कारण आपलं जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी होतं, मग ते थोडंसं विसरल्यासारखं होतं म्हणून संदर्भासाठी। आणि त्यांच्यासमोर शिष्य म्हणजे फक्त उद्धव छोटा, कारण 12 ते 24 हे वय समर्थांचं होतं आणि त्यांनी जेव्हा तपश्चर्या केली, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, त्यावेळेस लिहिलेला हा दासबोध आहे। त्यामुळे हा ग्रंथ पूर्णपणे आध्यात्मिक ग्रंथ आहे। आत्मसाक्षात्कार झालेले संत आणि समोर शिष्य उद्धव। हे उद्धव जरी शिष्य एक असला तरी तो सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी दिलेला दासबोध आहे। आणि ह्या दासबोधामध्ये साधकांसाठी परमार्थात साधना करणाऱ्या साधकांसाठी ज्या घसरड्या वाटा आहेत किंवा निसरड्या वाटा आहेत त्याबद्दलचं मार्गदर्शन। मग वेगवेगळे विषय, म्हणजे त्यांनी शिष्याला आधी श्रोता वक्ता कसा आहे सांगितलं, म्हणजे तू उत्तम श्रोता व्हायला पाहिजे, वक्त्याचं कसं ऐकलं पाहिजे हे सांगितलं। त्याच्यानंतर सत्शिष्य आणि सद्गुरू, सद्गुरू म्हणजे काय ही लक्षणं सांगितली, सत्शिष्य म्हणजे काय ही लक्षणं, सत्शिष्याची लक्षणं सांगितली। ती लक्षणं आपल्या अंगी बाळगायला पाहिजे। तिथे सद्गुरू म्हणजे समर्थ रामदास स्वामी, आणि ती शिष्याला ते सांगतात की ही सगळी लक्षणं तुझ्याकडे यायला पाहिजे। आणि नंतर मग विविध शिकवण, विवेक, वैराग्य, हे सगळे जे परमार्थासाठी आवश्यक गुण आहेत ते सगळे एक सांगत समर्थ आता संत स्तवनावर आलेले। आता हा म्हणजे विषय खूप वेगळे असं विषय म्हणजे आहे त्याच्यामध्ये कडी अशी, पण तो पूर्ण जेव्हा आपण पाहू 21व्या समासाच्या वेळेस तेव्हा आपल्याला कळेल की त्या प्रत्येक अध्यायामध्ये काय साखळी आहे किंवा कडी आहे। पण आज संत स्तवन म्हणजे काय, तर समर्थांचे जे अनेक शिष्य आहेत त्याच्यामध्ये काही हे शिष्य जे होते ना ते अज्ञानी होते, म्हणजे कल्याण स्वामी वगैरे जे आहेत ते एकदम ज्ञानी होते, म्हणजे काय अनन्य शरणागती पत्करलेले शिष्य होते। पण काही शिष्य जे आहेत ते अज्ञानी होते। आणि आपण पाहिलं की असे जे शिष्य असतात ते काय करतात, संत वचनांचा म्हणजे स्वतःच्या सोयीने असा अर्थ घेतात। म्हणजे असेल काही तर दैव खटल्यावर आपण मागच्या म्हणजे कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये पाहिलेलं असणार आहे, मी थोडासा उल्लेख करून जाते की असं असेल हरी तर दैव खटल्यावर, म्हणून नुसतं ते जांभळाचं झाड आहे तो पडू दे माझ्या तोंडात, म्हणजे प्रयत्न मागच्याच ह्याच्यात प्रयत्न आणि प्रारब्धामध्ये आपण पाहिलेलं होतं की प्रयत्न करणं गरजेचं आहे। प्रारब्धानुसार तुम्हाला माझं नरदेह प्राप्त झालेला आहे, तो प्राप्त झालाय, त्याची जी काही सुख दुःख आहेत ती तुम्हाला प्रारब्धाप्रमाणे प्राप्त झालेली, पण त्याच्यावर प्रयत्नाने मात करता येते। मात करता येते म्हणजे काय, योग्य प्रयत्न, ह्याच्यावर समर्थांचा जास्त भर आहे। आणि मग ती सुख दुःख आहेत त्याला आपण पाहिलं की तोंड देण्याची तयारी आपल्यामध्ये येते, की दुःख कितीही आलं तरी प्रयत्नाने आपण त्याच्यावर मात करू शकतो। अशा पद्धतीने ते प्रारब्ध आणि प्रयत्न हे पाहिलं। समर्थांचं प्रयत्न हे प्रयत्नाला जास्त म्हणजे 90% प्रयत्न 10% प्रारब्ध असं ते गणित आहे समर्थांचं। मग त्यातलेच काही शिष्य त्यांना आता आई कशी असते बघा, 2-3 मुलं काही जी असतील आईला, ती काय करते की वेळ प्रसंगी एखाद्या मुलाला एवढं मारतं, एखाद्या दिवशी खूप मारतं, नाहीतर मग ती चोराची गोष्ट आहे की नाही आपल्याला माहिती की एक पेन्सिल चोरून आणलेली असते, आई दुर्लक्ष करते आणि तो अट्टल चोर होतो, आणि मग जेव्हा त्याला शिक्षा होते तेव्हा तो आईचा कान चावतो आणि सांगतो की मी पहिली पेन्सिल जेव्हा चोरून आणली तेव्हा जर तू मला सांगितलं असतं किंवा शिक्षा केली असतीस तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती। एक कथा म्हणूया, बोधकथा म्हणूया। तर हे तो आईला सांगतो, पण खूपदा असं होतं की आई 2 मुलं असतात आणि आई एखाद्या मुलाला भयंकर मारते, रागवते, चिडते, आणि मग त्या मुलाला आईचा राग येतो, आणि मग आई म्हणजे कोमलता, आई म्हणजे काय म्हणतात त्याला सौम्यपणा, असं एक जे सूत्र आहे ते तो विसरत जातो, आणि तो म्हणतो की
कसलं कठीण हृदय आहे आपल्याच मुलाला एवढं, असं त्याच्या मनात चालू असतं. तसंच इथे समर्थांच्या या अज्ञानी शिष्यांच्या मनात चालू आहे की संत म्हणजे कसले काय, हे समर्थ आपल्याला एवढं. म्हणजे एक गोष्ट समर्थांच्या चरित्रामध्ये आठवते, मला सांगते की वेण्णा स्वामी, मिरजला ज्या वेण्णा स्वामी होत्या त्यांच्या मठामध्ये समर्थ एकदा गेले होते आणि त्यांनी एंट्री केली मठामध्ये आणि त्यांनी पाहिलं की वेण्णा एक शिष्य गादीवर झोपलेला आहे आणि त्यांच्या हातात ग्रंथराज दासपूर आहे, म्हणजे तो 20 दशकांचा, आणि वेण्णा स्वामी नमस्कार करत आहे. तो शिष्य तसाच बसलेला. तर अशा शिष्याला समर्थ कठीणपणाने मारतील किंवा बोलतील ना, तर त्याच्यानंतर मग वेण्णा स्वामी जेव्हा नमस्कार करतात तेव्हा तो शिष्य उठून उभा राहतो. हे सगळं दृश्य समर्थ पाहतात. तर तो शिष्य म्हणतो की तुम्ही मला नमस्कार केलाय का? ते म्हणतात नाही, तुझ्या हातातला जो दासबोध आहे त्याला मी नमस्कार केलाय. आणि मग समर्थ सांगतात की दासबोध हा ग्रंथ झोपून अभ्यासण्यासारखा नाही, कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की ती माझी काया आहे, माझं जरी देह मी ठेवलेला असला तरी दासबोध आत्माराम हे म्हणजे प्रत्यक्ष मी आहे आणि त्याचा अभ्यास करणं हा झोपून करायचं नाही. अशा वेळेस काय करतील? असे बरेच अज्ञानी शिष्य समर्थांच्या खूप खूप कथा आहेत चरित्रामध्ये की अज्ञानी शिष्य कसे होते त्याच्यावर. मग ह्या शिष्यांना परमार्थाच्या मार्गावर आणण्यासाठी, कल्याणाच्या म्हणजे त्यांचं कल्याण करण्यासाठी समर्थ कधी कधी कठोर होत असत. कधी कधी समर्थ त्यांना म्हणजे काही काही शिष्यांना तर प्रचंड शिक्षा पण केलेल्या आहेत समर्थांनी. का? तर त्यांचं पारमार्थिक कल्याण व्हावं म्हणून. आणि त्या म्हणल्या त्या शिक्षा केलेल्या शिष्यांना असं वाटतं की संत तर अगदी दयाळू असतात, मायाळू असतात, आणि हे कसले असले कठीण कठोर, अशी शंका त्यांच्या मनात येते. आणि त्यातला एक शिष्य समर्थांना प्रश्न विचारतो की संत म्हणजे कोण? शंकेने कुतर्कानेच की समर्थ एवढे चिडके आहेत, कठीण आहेत. आणि मग समर्थांनी आता संत म्हणजे कोण हे सांगताना संतांची स्तुती केलेली आहे. आणि स्तुती म्हणजे स्तवन म्हणा, कृतज्ञता म्हणा, हे त्या शिष्याला पटवून, त्यापैकी एक अज्ञानी शिष्य म्हणूयात आपण, त्या शिष्याला पटवून देताना समर्थ संत म्हणजे कोण आहे ते सांगतात. संत म्हणजे कोण आहे हे सांगताना सामान्य माणूस आणि संत यांच्यामधला फरक खूप समजून सांगतात. आणि मग त्या शिष्याला आपली चूक कळते. अशा पद्धतीचा हा संवाद आहे असं म्हणतात आपण. तर म्हणजे शिष्य जेव्हा बेशिस्त, दुराचारी किंवा दुराचारी आचरण असणारा असतो ना, तर त्या म्हणजे हे कशावरून आपण म्हणायचं की असं होत आहे किंवा या शिष्याच्या मनात आलं, तर गिरीधर स्वामींचा एक समर्थ प्रताप म्हणून ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 12वा समास आहे ना, त्याच्यामध्ये काही ओव्या आहेत की काही शिष्य हे उन्मत्त, दुर्बुद्धी, म्हणजे काही शिष्य उन्मत्त आणि दुर्बुद्धी असणारे होते. म्हणजे गिरीधर स्वामी समर्थांचे वेण्णाबाईंचे त्या परंपरेतले शिष्य आहेत. आणि त्यांच्या समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये हे दिले, म्हणजे त्या काळी समर्थांच्या शिष्यांमध्ये असे शिष्य होते. आणि मग अशा शिष्यांना कठोर शब्दात सांगायला पाहिजे म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे की संतांच्या ठिकाणी समर्थच सांगत असतात की संत प्रेमळ, सगळेच संत सांगत असतात प्रेमळ आहे, परोपकारी आहे, दयाशीलपणा आहे, क्षमाशीलपणा आहे. आणि तुमच्यामध्ये तर शांततेचा अभाव दिसतोय, कठोरपणा दिसतोय, अशी शंका मनात आल्यामुळे, आणि आपण पाहिलं की हा गुरु शिष्य संवाद आहे आणि जे जे शिष्याला वाटत होतं त्यांनी विचारण्याकडे, म्हणजे समर्थांनी एवढं शिष्यांमध्ये काय म्हणतात त्याला पारदर्शकता ठेवलेली आहे की जी शंका आहे तू विचार, शंका ठेवून तू पुढं जायचं नाही, कारण त्या शंकेची परमार्थ हानी होणार आहे. आणि हा प्रत्येक समासामध्ये आपल्याला ते दिसून येतं. मग समर्थ त्याला सांगतात की तू कुतर्क धरू नकोस, मनामध्ये कुशंका धरू नकोस. तर संतांचे वागणे जे आहे ते दुश्चितपणाने श्रवण केले तर शिष्याच्या मनात अशा उणीवा नक्की येतात. आता दुश्चित म्हणजे काय आणि श्रवण म्हणजे काय? आता श्रवण तर आपण खूपदा पाहिलेलं आहे, कायमच येणार आहे त्या सगळ्या समासांमध्ये. श्रवण म्हणजे इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं, ह्याला श्रवण नाही म्हणत. श्रवण म्हणजे काय? तर आपण जे ऐकलं आहे त्याच्यावर आपली बुद्धी काहीतरी विचार करते, म्हणजे
जे ऐकलेलं आहे ते बुद्धीपर्यंत जायला पाहिजे, तर ते श्रवण होईल. आणि मग ते चित्त आहे ना ते एकाग्र होईल. एकाग्र कशावर होईल की जे बुद्धीत आलेलं आहे त्याच्यावर ते चित्त ऐकत हे विचार करेल. बुद्धीचं काय कार्य? विचार करेल. त्याप्रमाणे ती बुद्धी विचार करेल. आणि मग संतांचं जर नीट श्रवण केलं नाही तर दुष्टितपणा म्हणजे दुष्टितप्रमाणे श्रवण केलं तर परमार्थामध्ये हानी होणारच आहे. तशा पद्धतीने तुम्ही संतांकडे पाहता. म्हणजे त्या अज्ञानी शिष्यांचा दृष्टिकोन असा आहे की संत हे कठोर असतात, तर त्यांना पॅम्परिंग केलं, म्हणजे त्यांना असं काय पुरवायला मिळतं. समर्थांनी जिथे चूक आहे तिथे सगळे संत सगळ्या संतांचं जर चरित्र पाहिलं तर शिष्य जर चांगला आपल्यासारखाच घडवायचा असेल तर वेळोवेळी सर्व संतांनी कडक शब्दात शिक्षा करून, पूर्वी गुरुकुल पद्धत होती बघा, त्याच्यामध्ये पण गुरु हे शिष्याला शिक्षा करत असत. खूप कथा आहेत अशा. त्याच पद्धतीने समर्थांनी सांगितलं की संतांचं वागणं दुष्टितपणे श्रवण केले तर शिष्याच्या मनात अशा उणीवा येतात. आणि अशा उणीवा येण्याचं मुख्य कारण म्हणजे देहबुद्धी. पुन्हा समर्थ देहबुद्धीवर झाले. आता देहबुद्धी म्हणजे काय? तर आपण स्वतः म्हणजे प्रत्येक मनुष्य, आपण म्हणजे प्रत्येक मनुष्य जो आहे तो परमात्म्याचाच अंश आहे. फक्त तो जोपर्यंत आईच्या पोटात असतो जीव तोपर्यंत तो सोहम म्हणत असतो. त्याला त्या सगळ्या यातना म्हणजे या 200 दशकांच्या दासबोधामध्ये त्याचं अतिशय व्यवस्थित वर्णन आलेलं आहे की किती यातना त्या गर्भाला म्हणजे त्या जीवाला भोगाव्या लागत असतात. तेव्हा त्याला असं वाटत असतं की आपण कशाला जन्माला आलोय, आणि तो सतत सोहम सोहम म्हणत असतो. म्हणजे परमेश्वराची करुणा भागत असतो किंवा परमेश्वराची आठवण करत असतो. पण जसा तो जन्माला येतो, ह्या जगात येतो, तसा तो कोहम म्हणायला लागतो. कोण मी? तो विसरतो की मी परमेश्वराचाच अंश आहे. आणि मग तो म्हणतो की परमेश्वराने माझा काही संबंध नाही, मी तर एक वेगळा देह आहे या जगात आलेला, आणि आता या जगात येऊन मी माझं कर्तव्य, माझं कर्म मी करत राहणार. आणि या सगळ्याला तो समजतो की मीच करता आहे. म्हणजे बालपण जातं, तरुण पण जातं, ते हे ना बालपणी खेळी रमणे, तारुण्य नासं, वृद्धपणी देवा आता दिसे पैलती, असं सगळं त्याचं जातं आयुष्य. आणि मग काय होतं, हे सगळं आयुष्य का गेलेलं आहे त्याचं? कारण तो पूर्णपणे आपलं जे मूळ आहे, पहिल्या समासात समर्थांनी सांगितलंय बघा, मुळाकडे धाव घेतो. जेव्हा तुम्हाला संत संगती मिळते तेव्हा काय होतं, तुमच्यामध्ये तुमचं चित्त शुद्ध होतं आणि चित्त एकाग्र होतं. आणि हे दुष्चित्त चित्ताने श्रवण केलेल्या शिष्यांकडे हा असा संदेह येतो की संत म्हणजे कठीण कठोर असे असतात. तर त्यामुळे त्या मुळापासून तो दुरावतो. नदी पण बघा, नदीच्या उगमापाशी अतिशय शुद्ध असते नदी, आणि जशी जशी ती वाहत जाते तसं तसं त्याच्यामध्ये अनेक ओघळ निर्माण होतात, हे एकत्र येतात आणि किती घाट होते नदी पुढे. पहिली बघा गंगा नदी, कुठली नदी बघा, उगमापाशी तुम्ही गेला तर अतिशय शुद्ध असते. तसाच मनुष्य हा परमात्म्याचा अंश आहे, तो अतिशय शुद्ध आहे. पण जसं तसं त्याच्यामध्ये विकार येत जातात, अनेक ओघळ येत जातात, तसा तसा तो काय होतो, आपल्या मूळपणाला विसरतो आणि गढूळ होत जातो. ते षड्रिपुजी त्याच्याकडे मिसळतात ना येऊन, आणि मग तो काय करतो, मी म्हणजे करता. हे सगळं माझ्याच कृपेने, माझ्याच कृपेने, म्हणजे माझ्या हाताने मी काम करतो, मी माझं यामध्ये तो पूर्णपणे रमतो, आणि माझ्यामुळेच हे सगळं झालंय. हे त्याच्याकडे एवढा तो अहंकार असतो ना की मी म्हणजे करता. पण तो हे विसरतो की मी म्हणजे करता नाहीये, माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते खरं करता आहे. आणि ते चैतन्य जेव्हा गायब होईल तेव्हा शव होतं ना, म्हणजे बघा एखादं शव म्हणूयात आपण, प्रेत किंवा मेलेला मनुष्य, त्याला डोळे असतात की पण त्याला त्या डोळ्याने दिसत नाही, नाक असतं पण त्याला श्वास घेता येत नाही, सगळे अवयव असतात कारण ते देहाचे अवयव आहेत. आणि त्याच्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्याच्यामुळे हा सगळा देह चालत असतो. पण मनुष्य त्या चैतन्याला विसरतो, जीव त्या चैतन्याला विसरतो की त्याच्या आधारावर
पिंडी ते ब्रह्मांडी. ब्रह्मांड सुद्धा काय परमात्म्याच्या आधारावर चाललेलं आहे. ती माया जी आहे ती त्या परमात्म्याच्या आधारावरच आहे. तसंच आपल्या देहात पण की ह्या देहामध्ये जे चैतन्य आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो त्याच्या आधारावर हा देह चाललेला आहे. क्षणाक्षणाला आपण म्हणत असतो बघा, माझ्या ना हाताला लागले, माझं ना डोकं दुखतंय, म्हणजे मी आणि माझं डोकं यात भेद करत असतो. आपण बोलताना भेद करत असतो की मी माझं डोकं दुखतंय, माझं म्हणजे कोणाचं, म्हणजे त्या चैतन्यापासून आपण वेगळं आहोत हे आपल्याला म्हणजे माहिती असतं, पण ते आपल्याला आपल्या अहंकारामुळे आपण मानत नसतो. त्याला समर्थ म्हणतात की देहबुद्धी. आणि मग ही देहबुद्धी आहे ना ती काय करते, हे जे संतांचं वैभव आहे किंवा संतांचा मान सन्मान आहे किंवा संतांची प्रतिष्ठा आहे त्याला मानत नाही. कारण ती काय म्हणते की हे एवढे कठोरपणाने वागलेले आहेत संत, पण ही जर आत्मबुद्धी असेल ना त्या जीवाची, कारण कसं आहे माहिती का, जेव्हा तुम्ही अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जाल ना तेव्हा तुम्ही कल्याण स्वामींना नाही का समर्थांनी किती वेळा तरी कल्याण स्वामींची परीक्षा घेतलेली, पण समर्थांचे पाय सोडले नाही कल्याण स्वामींनी. ही जी अनन्यता आहे ती सगळ्या शिष्यांमध्ये नसते. म्हणून म्हणजे संतांचा मान सन्मान, संतांची प्रतिष्ठा हे ते मानत नाही. कितीतरी चरित्रामध्ये गोष्टी सगळे काय बरं दासबोध वाचत असतात सगळे, मी म्हणतात मी एवढी पारायण केली, एवढी पारायण केली, आणि शिवाजी महाराज येतात तर त्यांचे पण कान धरतात, आणि कल्याण स्वामी तर कधीच पारायण करत नसतात. म्हणजे अनन्यता, दुष्चितपणा किंवा दुर्बुद्धी देहबुद्धीमध्ये आणि खऱ्या सत्शिष्यामध्ये हे लक्षण आहे. आणि मग सगळे त्याला डाळगप्पू म्हणत असतात. ती एक वेगळी कथा आहे की त्याला शिधा देत असतात समर्थन, ते रोज कुरमडीमधून पाणी आणत असतात समर्थांसाठी. त्यांना कपाची व्यथा असते त्यामुळे त्यांना नदीचं वाहतं पाणी गरजेचं असतं, साठलेल्या पाण्याने त्रास होत असतो. तर ते गडावर जर तुम्ही गेला असाल तर केवढे मोठे प्रचंड हांडे ते उरमोडी नदीचं पाणी घेऊन यायचे, आणि म्हणून समर्थ त्यांना म्हणायचे की त्याला डाळ आणि गुळाचा शिधा द्या, म्हणजे त्याला ताकद येईल. त्याच्यावर पण सगळ्या हे जे शिष्य आहेत ना हे अज्ञानी दुष्चिंतन म्हणजे असे ते शिष्य आहेत अज्ञानी, आणि मग ते कल्याण स्वामींवर डाळगप्पू म्हणून बोलत असतात, त्याला डाळगप्पू म्हणायचे. आणि मग जेव्हा एक ओवी सांगतात समर्थ, कोणालाच येत नाही, किती तरी पारायण केलेली असतात कोणाला येत नाही, आणि कल्याण स्वामी पाणी घेऊन येतात आणि तेव्हा ते समर्थ म्हणतात की ही ओवी कोणत्या अध्यायातली हे समासातली, तर ते समास ओवी क्रमांक सगळं सांगतात आणि पुन्हा कांडावर चढतात आणि आपल्या कामाला जातात. हे जे आहे ही जी अनन्यता आहे ही ज्या शिष्यांमध्ये नसते ते संतांना सन्मान देत नाही, प्रतिष्ठा देत नाही. त्यामुळे समर्थ काय म्हणतात की कारण हे सगळे देहबुद्धीवरचे शिष्य आहेत, त्यांना फक्त आपला स्वार्थ कळतो, पण कल्याणासारखे जे शिष्य आहेत ते मात्र निस्वार्थी आहेत. आणि ह्या देहबुद्धीने काय होतं तर दुसऱ्याच्यातले दोष पटत नसतात. हे समर्थ इतर शिष्याला सांगत आहेत की प्रत्येक माणूस जो समोर येतो ना त्याच्यामध्ये गुण दिसत नाही देहबुद्धीमुळे, कारण तिथे स्पर्धा असते, तुलना असते की कारण षड्रिपू असतात ना देहबुद्धीमध्ये, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, ह्याच्याकडे आहे तर माझ्याकडे पाहिजे, मग एक आहे तर माझ्याकडे एक आहे तर ते दोन पाहिजे, हे सगळे त्यामध्ये विकार असतात देहबुद्धी असल्यामुळे, आणि त्यामुळे समोरच्या माणसांचे गुण दिसत नाहीत. तसेच या शिष्यांना संतांमध्ये सुद्धा गुण दिसत नाहीत किंवा त्यांच्या हेपट लक्षात येत नाही, अनन्य भाव त्या शिष्यांमध्ये नसतो, त्यांच्या हेपट लक्षात येत नाही की आपल्याला जेव्हा हे आपले समर्थ किंवा आपले सद्गुरू बोलत आहेत तर ते आपल्या कल्याणासाठी, कारण तिथं त्यांचं चित्त हे दुश्चित्त झालेलं असतं. म्हणून समर्थ काय सांगतात की संतांमध्ये जेव्हा गुण पाहिले जातील आणि संत जेव्हा आपल्याला का ओळखतायत किंवा आपल्याशी कठोरपणाने का वागतायत, तर संत हे संतच असतात, त्यांच्याकडे समदृष्टी असते. आणि संत कोणाला म्हणतात की जे आपल्या शिष्याला आपल्यासारखंच करतात त्यांना संत सज्जन म्हणतात आपण, किंवा सद्गुरू असं म्हणतो. आणि मग समर्थ तर किती अतिशय कठोर तपश्चर्या केलेले संत होते आणि शिस्तप्रिय संत होते, त्यामुळे
ते आपल्या निश्चयापासून कधीही ढळलेले नाही. सगळे संत असतात. आपण आज समर्थांबद्दल विचार करतोय म्हणून आपण त्यांची हे गुण पाहतोय. आणि त्यांनी साधनेत कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे समर्थांचं असं म्हणणं आहे की मनाच्या निश्चयाने पूर्णपणे ध्येय गाठता येते. आणि मग यांच्या मनाचा, शिष्यांच्या मनाचा निश्चय काय असतो? गुणदोष पाहणे. देहबुद्धीमुळे ते गुणदोष पाहत असतात. त्यामुळे समर्थ ओरडले, समर्थ रागवले, समर्थ कठोर आहे, समर्थांमध्ये मृदूपणा नाही आणि संतुलन आहे. आणि सगळे संत सांगतात की संत हे मृदू स्वभावाचे असतात, संयमशील असतात, शांतता प्रिय असतात. आणि हे तर आम्हाला ओरडतात कारण ते स्वतः बेशिस्त आहे आणि ते देहबुद्धीने संतांकडे पाहत आहेत. त्यामुळे अशा अज्ञानी शिष्यांना पण परमार्थाच्या मार्गावर नेणं हे समर्थांचं किंवा कोणत्याही संतांचं कार्य असते. आणि हीच त्यांची तळमळ असते. म्हणून ते सांगतात, हे शिष्या, तू देहबुद्धीवर संत कसे आहेत असा विचार करू नको. तर संत काय आहे? अतिशय मृदू आहे, अतिशय कोमल आहे. फक्त तू तुझी देहबुद्धी बाजूला ठेवून तुझ्यातला जो संभ्रम आहे ना तो काढून टाक. तुझ्यामध्ये जे दुश्चित्तामध्ये जे काय विकार आहेत ना ते तू काढून टाक. आणि मग आता समर्थ सांगतात की संत कसे असतात. म्हणजे ही सगळी या संत स्तवनाची पार्श्वभूमी झालेली. आणि मग समर्थ सांगतात की संतांना गुणदोष नसतात कारण ते आत्मरूपाने निर्गुण तत्वाशी एकरूप झालेले असतात. आणि गुणदोष तर सगळे मायाच्या प्रांतात असतात. मायेमध्येच गुणदोष आहेत. तर माया नाशन काय? देहबुद्धी ज्याची आहे तो गुणदोष पाहतो. संत सगळ्यांकडे समत्व दृष्टीने पाहतात. संत हे बाह्य रूपाने विश्वाचे जनिते असतात आणि मानव रूपाने कल्याण करते असतात. समर्थ सांगतायत की तू पहिलं देहबुद्धी बाजूला ठेव, तुझा संभ्रम बाजूला ठेव. आता मी संत कसे असतात ते सांगतोय ते आहे. कारण त्यांच्यामध्ये अपपर भाव नसतो. संत हे वेदशास्त्रात पारंगत असतात. आपण श्रोता वक्ता समज पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कितीही म्हणजे संत कसे असतात की समोर श्रोता म्हणून बसलेले असतात त्या निरूपणामध्ये आणि वक्त्याचं अतिशय शांतपणे ऐकून घेत असतात. म्हणजे मला खूप कळतंय, मला सगळं माहिती आहे, तू जे सांगणार आहे हे सगळं मला माहिती आहे, हा अहंकार संतांकडे नसतो. आणि ते का? वक्ता जो असतो की तो एका भूमिकेतून बोलत असतो आणि ती भूमिका तो श्रोत्याच्या मनामध्ये ठसवत असतो. आणि त्या भूमिकेशी जर एकरूपता करता आली तर वक्ता काय आहे हे कळतं. तर समर्थ हे सांगतात की तू संतांकडे ह्या भूमिकेतून पहा. कारण ते वेदशास्त्रात पारंगत आहे आणि प्रवचन सुद्धा ते आदराने ऐकतात. ते दुसऱ्यांच्या दोषांवर सतत पांघरून घालत असतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये पण बघा, महाराज म्हणतात सगळे झोपलेले असताना महाराज फिरत असतात आणि त्यांचे सगळे शिष्य म्हणतात की महाराज तुम्ही का फिरता, अशी कथा आहे. तर ते म्हणतात की मी त्यांचा सूक्ष्म देह पाहतो. गोंदवलेकर महाराज म्हणत असतात मी त्यांचा म्हणजे ते त्यांचं हे पाहत नाही, आता ते का झोपलेला ते स्थूल देह पाहत नाही, मी त्यांचा सूक्ष्म देह पाहत असतो. तर त्या सूक्ष्म देहात काय चाललेलं आहे ना हे संतांना कळत असतं. कारण ते त्या सूक्ष्म पातळीवर असतात. म्हणजे जे श्रोता वक्ता आपण म्हटलं की नाही एका समपातळीवर असतात. आणि मग ते जे सूक्ष्म देह संत पाहतात ना त्यामुळे ते काय असतात, दुसऱ्यांच्या दोषावर पांघरून कितीतरी संतांच्या चरित्रामध्ये पहा. म्हणजे संतांबद्दल संशय घेतलेला आहे आणि तो संशय तिथं आला. म्हणजे आता एक कथा आहे, परवाच मी एका निरूपणात ऐकली की गोंदवलेकर महाराजांची आरती असते. मला आता नीटशी ती आठवत नाहीये पण संदर्भ असा आहे की आरती चालू असते आणि आरतीनंतर ते तबक आरतीचं फिरवतात की त्यामध्ये एक डुग्गूच्या आरामात एक जो भक्त आरती घेतलेली असते त्याने टाकलेला असतो. या संदर्भातच तो एक मला प्रसंग आठवला म्हणून सांगते. आणि मग ते तबक येतं ना आरतीचं महाराजांकडे, पटकन तो रुपया उचलतात आणि आपल्या खिशात घालतात महाराज. तर त्यांचे जे शिष्य असतात, मला वाटतं काकासाहेब केतकर ना ते असतात. मला आता एवढा संदर्भ आठवत नाही पण त्यांचे एक शिष्य असतात.
त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे, महाराज तर म्हणजे निस्वार्थी आहेत आणि हे का असं केलं, पण बोलले नाहीत ते. आणि पण मनात काय संभ्रम निर्माण झाला की नाही एवढे, म्हणजे त्यांनी तर त्यांच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की माझ्या मनात त्यावेळेस संभ्रम निर्माण झाला की एवढे मोठे महाराज आणि हा 4 आण्याचा खिशात टाकून दिला सगळ्यात मोठा तो जो आरतीत आलेला आहे. आणि मग नंतर काय होतं, आरती संपते, महाराज त्या शिष्याला घेऊन जातात बरोबर. आणि मग त्या शिष्याला घेऊन जेव्हा बरोबर जातात तेव्हा मग थोडे वेळाने तो पैसा त्यांना देतात. बहुतेक केतकरांच्याच एका कथेमध्ये हा संदर्भ आहे. आणि त्याला म्हणतात की हे आहेत ना, तिच्या मुलाला काहीतरी दुर्धर रोग आहे आणि तिच्याकडे पैसे नाही, तर हे पैसे तू तिला दे. मग त्यांना तेव्हा कळतं की संत काय, म्हणजे संत काय असतात. की पहिल्यांदा आपल्या मनात संभ्रम काय निर्माण झाला की एवढे आसक्ती नसलेले आणि ह्या प्रभू पैशाला कसं काय यांनी खिशात घातलाय, पण तो स्वतःसाठी नसतो. म्हणजे समर्थ सांगतात की कल्याणासाठी संत असतात. आणि संत हे सगळ्यांचं म्हणजे काय म्हणतात त्याला की आपल्या स्वतःसाठी काहीच करत नसतात. म्हणजे त्यांना सगळ्या विश्वाची, समर्थ तर म्हणतात ना, हे विश्वाची माझी गरज, चिंता करतो विश्वाची. म्हणजे त्यांचे जे भक्त आहेत त्या सगळ्याची चिंता त्यांना असते. ते स्वतःसाठी काहीही करणारे नसतात. आणि नंतर काय, संत शांतीचे सागर असतात. समर्थ सांगतात आता शांतीचे सागर असतात म्हणून त्या समासामध्ये समर्थांनी ज्ञानाचा वर्षाव करणारे जलद म्हणजे मेघ असं म्हटलेलं आहे. आणि ते सगळ्या शंकांचं निराकरण करणारे वैराग्याचे अग्नी असतात. म्हणजे स्वप्नात सुद्धा त्यांना वासनांचा मळ नसतो. आताची जी कथा आहे ते शांत बसले तर त्यांचा निम्मा विश्वास गोंदवलेकर महाराजांवर होता की हे काय करतात थोडेसे, म्हणजे पण त्यांनी लिहिलंय, माझ्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झाला की महाराजांनी तो पैसा का उचलला, बाकी सगळे पैसे ठेवले तोच का उचलला. म्हणजे हे काय आहे तर हे संशय जे मनात येतात ती संतांची कृती जर आपण व्यवस्थितपणे पाहिली तर हे संशय दूर होतात. पण त्याच्यासाठी थांबायला लागतं, थोडासा वेळ द्यावा लागतो. लगेच पण अज्ञानी शिष्य काय करतात, कठोर आहे, आम्हाला शिक्षा केली, हे काय नाही. कितीतरी आपण खूप वेळा पाहतो बघा, सद्गुरूंना नावं ठेवलेली असतात आणि नंतर आपल्याला समजतं की नाही हे आपल्या भल्यासाठी होतं. आणि मग आपलं मन खूपदा असं होतं बघा, आपल्या बाबतीत पण होतं, कुणीतरी काहीतरी आपल्याशी म्हणजे ज्यांना आपण मानतो त्यांच्या बाबतीत बोलते. आणि मग नंतर आपल्याला आल्यावर कळतं की नाही त्यांनी ते सांगितलं, पण आपण आपल्या मनात किती त्यांच्याबद्दल शंका घेतल्या. त्यामुळे संत हे निर्गुणी आणि उदासीन वृत्तीचे असतात. आणि मायेच्या शक्तीमुळे म्हणजे हे सगळं देहबुद्धीमुळे, मायेमुळे नाम गुण आकार हे इतर सामान्यांना असतात पण संतांना नसतात. इथे एक समर्थांनी दृष्टांत दिलाय की सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं. सूर्य उगवला की सगळ्या विश्वात हालचाली सुरू होतात आणि सूर्य मावळला की सगळ्या विश्वातल्या हालचाली या थांबतात. पण या सगळ्या हालचालींमध्ये सूर्य कुठेही नसतो. तसे संत असतात. संत अज्ञानी, हे समर्थ अज्ञानी शिष्याला संतांचं महात्म्य किंवा संतांची स्तुती करतात या समासात असे असतात. आणि समर्थ सांगतात की संत प्रारब्धाने देहात नसतात. म्हणजे रामकृष्ण परमहंसांची पण कथा सांगतात ना की ते कॅन्सर होता त्यांना आणि ते म्हणजे कालीमाता सांगते की म्हणजे त्यांचा संवाद असतो ना दोघांचा, त्याच्यामध्ये कालीमाता सांगते की तो कॅन्सर आपण बरा करू. तर त्याच्यावर रामकृष्ण परमहंस म्हणतात की नको बरा करू, तो परत त्याच्यासाठी मला परत जन्म घ्यावा लागेल. म्हणजे ते प्रारब्धाने देहात असतात समर्थ सांगतात, पण सर्वांपासून अलिप्त असतात. कारण ते अखंड जी वैश्विक ऊर्जा आहे, जे परमात्मा स्वरूप आहे, जे भगवंताचं स्वरूप आहे, त्याच्या अनुसंधानात असतात. पण दिसताना आपल्याला काय दिसतं, कोणत्याही संतांचं चरित्र बघा, अतिशय ते आपल्या नॉर्मल तुकाराम महाराजांचं चरित्र बघा, कोणत्याही संतांचं अतिशय, एकनाथ महाराज शांतीब्रह्म म्हणतात त्यांना, पण त्यांनी किती छान संसार म्हणजे गृहस्थाश्रमे असून ते अनुसंधानात भगवंताच्या लीन होते. त्यामुळं समर्थ सांगतात की संत प्रारब्धाने तुम्हाला देहात दिसतात, पण मनाने किंवा अंतरंगाने ते अंतरात्म्याशी एकरूप झालेले असतात. आणि अशा संतांचं स्वरूप कोणीच वर्णन करू शकत नाही.
हे पण संत त्या शिष्याला सांगतात. म्हणजे संतांचं वर्णनच करता येत नाही. तर संत हे काय आहे? परब्रह्म तत्व. म्हणजे जसे सद्गुरू आहेत परब्रह्म तत्व, आणि सद्गुरूचं वर्णन करताच येत नाही ना, ज्याने तो अनुभवच घ्यावा लागतो असं सांगतात. पण शिष्याला सांगायचंय की जो अज्ञानी आहे, की ज्याला कसलाही अनुभव नाहीये, तो शंका निर्माण करतो की नाही. संत कठोर असतात, संत निर्दयी असतात, म्हणून समर्थ एवढं सांगतात. आणि शब्दाने सांगितलं तरच त्याला कळेल, जो अनुभव समर्थाने घेतलेला आहे. समर्थ सांगतात की परब्रह्माचं, सद्गुरु तत्वाचं किंवा संतांचं वर्णन करता येत नाही, पण एवढंच वर्णन मी तुला केलेलं आहे, ते श्रवण नीट कर, म्हणजे तुला संत काय आहे हे कळतील. आता संत समर्थ सांगतात की संत कसे असतात. त्याच्यासाठी एक सुंदर ओवी आहे लिहायच्यात. अहंकार गजदुल्लती, जवळी संत सिंहाचे चपेटे न येती, थाप मारुनी विदारती, गंडस्थळे तयांची. समर्थ सांगतात संत कसे असतात. सर्वसामान्य माणूस कसा असतो? देहबुद्धीत अडकलेला असतो. त्याचं काय असतं? श्रवणामध्ये लक्ष नसतं, दुश्चित्त असतं, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सगळे विकार असतात, त्याच्यामध्ये सगळे गुणदोष पाहण्याची जास्त वृत्ती असते. पण समर्थ इथं सांगतात की हत्ती असतो ना, तो हत्ती बलदंड हत्ती असतो, अतिशय डुलत असतो, अहंकार मस्ती असते, पण त्याच्यावर त्याच्या गंडस्थळावर जेव्हा सिंह हल्ला करतो तेव्हा तो हत्ती जागृत होतो आणि तो त्या सिंहाशी युद्ध करतो. म्हणजे अहंकार गजदुल्लती, जवळी संत सिंहाचे चपेटे नाही. संत असे असतात. समर्थ सांगतात की जे अहंकारी देहबुद्धीवाले शिष्य असतात ना, त्यांच्यावर हल्लाच करतात संत, आणि मग तो हल्ला करून त्यांच्यातला अहंकार आहे तो पूर्णपणे काढून टाकतात. म्हणून हे अज्ञानी शिष्या, मी तुझ्याशी कठोरपणाने वागलेलो आहे, कारण तुला पारमार्थिक मार्गामध्ये कल्याण करण्यासाठी. म्हणजे जसा तो सिंह जागृत होतो, अहंकाराने मदमस्त असतो, तो डुलत चालतो, त्याला असं वाटतं आपण एवढे मोठे आहोत, आपल्याला काय होणार आहे. पण जेव्हा सिंहासारखा ताकदवान त्याच्यावर हल्ला करतो तेव्हा तो हल्ला परतवून लावण्यासाठी सज्ज असतो. म्हणजे ते सिंह म्हणजे कोण आहे? संत आहे. समर्थांनी तर दृष्टांत दिलेला आहे. आणि अहंकार हत्ती म्हणजे कोण आहे? तो जाड देहबुद्धीवाला अज्ञानी शिष्य. आणि मग त्यामुळे समर्थ सांगतात की संत हे कठोरपणाने अज्ञानी शिष्यांना सांगून त्यांचा अहंकार हा घालवण्यासाठी भाग पडतात. कोणता अहंकार? देहबुद्धीचा अहंकार. मी म्हणजे करता नसून तू म्हणजे करता नाहीयेस, तर तू आणि मी एकाच परमात्म्याचे अंश आहोत. म्हणजे काय? सामान्य थोडक्यात आपण पाहूयात 5 मिनिटात, तर आपलं थोडं उशिरा झालेला आहे. की सामान्य माणूस कसा असतो? तर तो स्तुतीने आनंदी होतो. समर्थ इथे वर्णन करतात की तू कसा आहे आणि संत कसे. तर तो सामान्य माणूस कसा असतो? स्तुती केली की आनंद होतो, आणि त्याला निंदा केली की त्याला दुःख होतं, आणि भित्रा असतो, भित्रा असं समर्थ सांगतात. युद्धावर गेला की तू पराभूत होऊनच परत येतो, असा तो भित्रा असतो. कारण त्याची म्हणजे तो जरी देहाला मी मानत असतो ना, तरी तो हे मान्य करत असतो त्याच्या अहंकाराने की मी कोणी नाहीये, कुठेतरी एक शक्ती आहे आणि ती सगळं माझं काय देह चालवते आहे, म्हणून मी हे करू शकतो. त्याच्यानंतर इथं समर्थ एक म्हणजे दोन दाखले देतात. एक म्हणजे विष्ठा. म्हणजे हे सामान्य माणसं किंवा अज्ञानी शिष्य कसे असतात? विष्ठेसारखे असतात. विष्ठा काय सगळ्यांची सारखीच आहे. दुर्गंधच येणार ना त्याला, राजाची असली काय सामान्य माणसाची असली काय, असा तुझा अहंकार आहे, असा तू आहेस, आणि म्हणून तुला संत हे कठोर वाटतात. तसंच समर्थ सांगतात की देह हा हाड, मांस, मल, मूत्र अशा दोषांनी भरलेला आहे, आणि त्या देहाचं तू कौतुक करतो आणि संतांना नाव ठेवतो. किती परखडपणे शिष्याला संत सांगतात त्याला. कारण तू काय आहे, तुला हे समजतच नाही की ज्या देहाचं तू कौतुक करतोय, ज्या देहबुद्धीवर तू संतांमधले दोष पाहतोयस आणि संत कठोर आहे म्हणून संतांवर आक्षेप घेतोयस, ते कोण आहे? हाडामासाचा गोळा आहे. तो सगळा जो आहे ना, तो दोषांनी भरलेला देह आहे, आणि म्हणून तो तू सोड. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तू पडत नव्हतास, की तू परमात्म्याचा अंश आहेस, हे तू विसरून तू देहबुद्धीवर संतांनाच कठोर किंवा काय म्हणतात त्याला
म्हणजे कोमलता नाहीये, शीतलता नाहीये, असं निर्दयी असं समजतोय, तर तू सोड. पण संत कसे असतात? संत निर्दय असतात, कारण त्यांच्याकडे ते अनन्यपणे शरण गेलेले असतात भगवंताला. गीतेमध्ये पण सांगितले ना की जो अनन्यपणे भगवंताला शरण जातो तो निर्दय असतो, कारण त्याला भीतीच नसते ना कशाची, कारण सगळीकडे त्याची समदृष्टी असते. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं की समदृष्टी म्हणजे काय, की एखादा साप समोर आला म्हणजे प्रत्येक प्राण्यावर प्रेम करा, समदृष्टीने पहा. तर समर्थ सांगतात तिथं विवेक वापरा, की साप समोर आला, म्हणा काढला, समदृष्टी आहे, त्या माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच त्याच्यात आहे, असं नाही करून तर विवेक वापरायला पाहिजे की त्याला त्याच्या मार्गाने चालूय, मी माझ्या मार्गाने जाणार आहे. पण हा विवेक संतांकडे असतो, ते समदृष्टीने पाहत असले तरीही. म्हणून तर हे शिष्या, तू जेव्हा दुष्चित्तपणाने संतांकडे, गुणदोषांकडे पाहतोय संतांमधल्या, तेव्हा मी तुझी कामकरणी करणार. पण संत खरे हे असे आहेत. नंतर संत हे देहातीत असतात, संत हे मायातीत असतात, म्हणजे त्रिगुणातीत असतात. कुठल्याही म्हणजे प्रत्येक माणसामध्ये बघा, आता एखाद्याने सत्वगुण असतो, कधी कधी रजगुण जास्त असतो, दोन्ही गुण दबलेले असतात, कधी कधी तमोगुण जास्त असतो, बाकी दोन्ही गुण दबलेले असतात. म्हणजे एखादा जीव किंवा एखादा माणूस हा दिवसभर एकाच गुणात राहू शकत नाही. कधीतरी तो सत्वगुण जास्त असतो त्याच्यात, कधीतरी रजोगुण जास्त असतो, कधीतरी तमोगुण जास्त असतो, कारण ते आवश्यकच असतात त्याच्यामध्ये. पण संत काय गुणातीत असतात. म्हणजे एकनाथ महाराजांचीच एक गोष्ट सांगतात ना की त्यांच्या प्रवचनाला एक बाई येत असतात दररोज, खूप म्हणजे न चुकता त्या येत असतात आणि येऊन त्या अतिशय शरण जात असतात महाराजांना, नाथ महाराजांना. म्हणजे किती शांत असतात संत, याचं ते उदाहरण आहे. आणि मग ते आणि एके दिवशी काय होतं, खूप दिवस आल्यानंतर त्यांना असं नमस्कार करताना रडायला येणार त्या बाईंना. तर नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराजांनी ओळखलेलं असतं पण त्या बाईकडून येणं आवश्यक असतं ना. तर ते म्हणतात की का, म्हणजे लेख म्हणून मानतात, आणि ते म्हणतात का तू का रडतेस. मग ती तिचे सगळं सांगते की सगळं आहे माझ्याकडे, पैसा आहे, सगळं आहे, पण माझा नवरा काही चांगला नाही, असं म्हणते ती. आणि मग म्हणून मला एकदम रडायला आलं, आणि मी इथं नित्य नेमाने येते, तर काय म्हणजे माझ्यावर कृपा असावी, अशा अपेक्षेने ती तिला ते रडायला येते. नाथ महाराज म्हणतात ठीक आहे, तू फक्त तुझ्या नवऱ्याला एक निरोप दे की नाथ महाराजांनी तुझी आठवण काढली. तो आला ना, तो म्हणजे सगळेच त्याला श्रीमंती नाथ सगळे असतात, त्यामुळे तो आला की ती सांगते की नाथ महाराजांनी आठवण काढली, तू लक्ष देत नाही, काहीच लक्ष देत नाही. आणि मग नंतर असं सारखं सारखं ऐकून 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 तू चिडतो तू. आणि मग एके दिवशी काहीतरी उत्सव असतो, म्हणून नाथ महाराज त्या दोघांना, म्हणजे किती शांत असतात संत. समर्थ ते सांगतात की तू संत कसे आहेत हे एका श्रवण मनन चिंतन करून त्या संतांच्याकडे पहा. आणि मग नंतर त्यांना दोघांना सवाष्ण ब्राह्मण म्हणून ते बोलवलेलं असतं, तो पण येतो. म्हणजे की सारखं नाथ महाराज आठवण काढतात असं म्हणते, आपण जाऊन आहोत तरी बोलतो. आणि मग ते नमस्कार करतात, विडा दक्षिणा जे काही आहे छान वाढतात, आणि मग त्याच्या वृत्तीमध्ये पाहत होते. आणि मग तो म्हणजे त्यांना वचन देतो. अशी एक कथा आहे बोधासाठी, म्हणून आपण ती कथा पाहायला. म्हणजे संतांचं इतकं त्या मुलीला मानलेलं असतं, आणि मुलीचा नवरा असा असतो, फक्त एवढाच निरोप दे माझा, फक्त एवढाच निरोप दे. ती म्हणायची एवढ्या निरोपाने काय म्हणाले, पण तेवढं परिवर्तन होत राहतं, कारण त्याच्या मध्ये चिंतन ते चालू होतं. समर्थ सांगतात की श्रवण जर एकाग्र चित्ताने केलं तर आपल्या मनामध्ये त्याचं चिंतन सुरू होतं. आपण काय करतो, सगळेजण प्रपंचातल्याच विषयामध्ये चिंतन करत असतो, त्यामुळे आपल्या चित्तामध्ये सतत तेच तेच तेच. बघा ना, आपल्याला एखादं काम करायचं असेल तर आपण सारखं त्या कामावर चिंतन केलं तर ते काम यश देतं. बघा, यशदायी होतं की नाही काम, थोड्या वेळाने होतं, आपले प्रयत्न जसे येत असेल तसं त्या माणसाच्या मनामध्ये चिंतन सुरू झालं. म्हणून समर्थ म्हणतात की जे सद्गुरू सांगतात किंवा जे संत सांगतात ते तू दुश्चित्तपणाने श्रवण करू, ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर, म्हणजे तुझं त्याच्यावर मनन होईल. मनन म्हणजे काय, जे ऐकलं आहे ते बुद्धीत
जाईल आणि मग बुद्धी निर्णय करेल की हे योग्य आहे का अयोग्य आहे, आणि जे योग्य आहे ते स्वीकारेल. म्हणजे मग काय होतं, त्याचं चिंतनात रूपांतर होतं की योग्य चांगलं स्वीकारलं, विवेक बुद्धी म्हणतात त्याला. विवेक केला की योग्य ते स्वीकारलं की त्याचं चिंतन होत जातं, आणि मग ते चिंतन होत होत जी उपनिषदाची पायरी आहे ना, श्रवण मनन निधिध्यास, मग त्याचा ध्यास लागत जातो आणि मग साक्षात्कार होतो. ही ह्या ज्या 4 पायऱ्या आहेत या सगळ्या या उत्तम श्रवणाने होतात. त्यामुळे तू संतांच्याकडे गुणदोषासहित त्यांच्याकडे पाहू नको. ते का तुझ्यावर चिडले, ते का कठोर झाले याचा विचार कर, त्याचं चिंतन कर, म्हणजे तुला संत काय आहे हे कळते. आणि संत हे स्थूल देहाला, म्हणजे कोणत्याही संताचं स्थूल देहाला दिलेलं नाम आहे की हा संत आहे, पण ते त्या म्हणजे मायातीत आहे, म्हणजे ते फक्त देहात आहे पण ते परमात्म्याशी एकरूप आहे. आणि तू त्यांच्याकडे तुझं चित्त एकाग्र केलं, त्यांच्याकडे तुझा भाव हा अनन्यपणे समर्पित केलास, तर त्याच्यात तुझं कल्याण आहे. आणि मग समर्थ सांगतात की तुला जर श्रवण करायचं असेल तर तू कोणत्या ग्रंथांचं श्रवण कर, तर पारमार्थिक ग्रंथांचं श्रवण कर. कारण काय होतं, तुम्ही जर म्हणजे शिष्यांना समर्थ सांगतात की तुम्ही जर विषयी ग्रंथांचं श्रवण केलं तर तुमचं बुद्धीमध्ये ते विषयच पेरले जाणार. म्हणजे प्रपंचातले जे विषय आहेत तेच आपण कादंबरी वाचली की तो तल्लीनपणे वाचत बसतो. कादंबरी घेतली की ठेवाविषयीच वाटत नाही आपल्याला, कधी संपेल, तर ते आपल्या आवडीचे विषय असतात प्रपंचातले. पण एखादा पारमार्थिक प्रवचनाचा ग्रंथ आपण हातात धरला, आपल्याला झोप लागते की कारण आपण समर्थांच्या आज्ञाने शिष्य असतात. दुश्चित का लागते, आपल्या आवडीचा विषय नसतो तो. त्यामुळे शिष्याला ते सांगतायत, हे अज्ञानी शिष्या तू काय कर, पारमार्थिक ग्रंथांचं श्रवण कर. आणि मग पारमार्थिक ग्रंथांचं तू श्रवण केलं की तुझं मनन होईल, तुझं चिंतन होईल, आणि मग तुझा निधिध्यास लागेल, आणि मग तुझ्यामध्ये म्हणजे चित्त शुद्धी होईल, चित्ताची एकाग्रता होईल, आणि मग चित्ताचा लय होईल. अशा पद्धतीने समर्थांनी त्या शिष्याला सांगितलेलं आहे की तू देहबुद्धीवर संतांना जोखू नकोस. तू देहबुद्धीप्रमाणे संत असे आहेत तसे आहेत असं म्हणजे समजू नकोस. तर संत कसे आहेत, संतांचं समदृष्टीने सगळ्यांकडे पाहणं आहे. म्हणजे तू जरी असं अज्ञानीपणाने संतांना शंका विचारलेल्या असतील, तू जरी अज्ञानीपणाने संतांच्या आचरणाविषयी साशंक असतील, कुतर्काने तू संतांची प्रश्न विचारत असतील, तर प्रश्न काय विचारलेला आहे की कठोर आहेत समर्थ किंवा संत, तर संत खरे कसे आहेत हा प्रश्न आहे पहिला. तर तरी सुद्धा संत हे तुझ्याकडे समदृष्टीनेच पाहत असतात, कारण त्यांना तुझं कल्याण करण्यामध्ये जास्त रस असतो, किंवा तुझ्या कल्याणामध्ये, कल्याण कोणतं आहे, नर ते नारायण. संतांना काय हवं असतं, तुमची प्रापंचिक किंवा लौकिकातली तुमची किंवा अधिक सुखामधली तुमची भरभराट संतांना नको असते. शिवाजी महाराजांनी जेव्हा समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा सगळं राज्य त्यांच्या म्हणजे राज्य सगळं त्यांच्या झोळीत टाकलं. तेव्हा समर्थांनी ते काय म्हणजे चिठ्ठी टाकली ना की सगळं समर्पण केलेलं आहे. तेव्हा समर्थांनी ती काढली आणि त्यांनी सांगितलं हे राज्य तुमचं आहे, हे राज्य करायचं काम तुमचं आहे, क्षत्रिय तुम्ही, तुमचा तो धर्म आहे आणि हे राज्य करावं ही श्रींची इच्छा. अशा पद्धतीने ते परत दिलेलं आहे. तर म्हणजे तुम्ही ह्या मार्गात यायला, आता छत्रपती शिवाजी महाराज तर काही अज्ञानी नव्हते, पण ते वैराग्याकडे जाऊन उपयोग नाहीये ना. असं समर्थांना म्हणजे संत सज्जन हे किती विरक्त असतात, निस्वार्थी असतात, आणि अशा संत सज्जनांवर जर शिष्याने देहबुद्धीच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्यात गुणदोषच दिसणार. बघा ना, आपण एखाद्या माणसाकडे आपण ठरवून जा, मी अगदी म्हणजे एक छोटा म्हणजे मी पण खूपदा हा प्रयोग केलेला आहे की आपण एखाद्या माणसाकडे जातो तेव्हा आपल्या मनामध्ये आपण त्या माणसाबद्दलची काहीतरी एक कल्पना घेऊन जातो. आपण काहीतरी कुणाच्या तरी अनुभवावरून ऐकलेलं
की हा असाच आहे, हा तसाच आहे, हा तसाच आहे. आणि मग आपण काय म्हणतात त्याला, प्रिज्युडाइज माइंड म्हणतात त्याला. आणि मग त्या माणसाकडे आपण जातो आणि जेव्हा त्या माणसाला भेटतो तेव्हा आपण तो खरंच खूप चांगला वागत असतो आपल्याशी, पण आपण त्याला काय आहे, आपल्याला प्रिज्युडाइज माइंड आहे ना त्याच्यावर जोखत असतो. आणि नंतर आपल्याला जर आपल्याकडे विवेक बुद्धी असेल, खूप महत्वाचं आहे बरं का, विवेक बुद्धी असेल तर आपण आपला निर्णय करतो की आपण ऐकलेल्या गोष्टीला, खूप वेळा असं होतं की नाही आपल्याला प्रपंचात, की आपण ऐकलेल्या गोष्टी काहीतरी वेगळ्याच असतात पण सत्यता ही वेगळीच असते. कारण कान आणि डोळे त्याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे. खूप गोष्टी आपल्या कानावर येतात, त्यामुळे समर्थ म्हणतात श्रवण कसं करायला पाहिजे. श्रवण हे एकाग्र चित्ताने, आणि कोणाकोणचं श्रवण करायला पाहिजे, पारमार्थिक ग्रंथांचं किंवा संतांचं. का तर तू त्या तर्कपणाने, निश्चितपणाने तुझ्या देहबुद्धीच्या पातळीवर संतांवर आक्षेप घेऊन तू श्रवण करतोय, म्हणून तुला संतांमध्ये की हा चिडखोरच आहे, हा रागवतोच आहे माझ्यावर, हा कठोरच आहे माझ्यावर. थोड्या वेळाने आपल्याला मुलांना आई पण घेते की नव्हतं, बघा ना, आईला पण खूप वाईट वाटतं की आपण किती मारलो रागाच्या बदल, पण त्यावेळेस ते आवश्यक असते. आणि ते तो मुलगा लक्षात ठेवतो की मला आईने या कारणासाठी मारलेलं असतं. असेच अगदी संत असतात की ते त्याच्या दोषांना सुधारणा करण्यासाठी आणि त्याच्या दोषांवर पांघरून घालणं म्हणजे काय आहे, की चांगल्या पद्धतीने त्याला सुधारणा करण्यासाठी, म्हणून संत त्याच्याशी कठोर वागत असतात. हे शिष्यातून लक्षात घे आणि त्या दृष्टीने संतांकडे पहा. तू देहबुद्धीने, तुझ्या देहबुद्धीने संतांकडे पाहू नको, म्हणजे मग तुझ्यातला जो दोष आहे, तुझ्यातला जो भ्रम आहे की संत कठोर आहेत, संत म्हणजे दुष्टपणाने वागतात, ते माया नाहीये त्यांच्याकडे, असं नाही. म्हणजे काय, ह्या समासामध्ये समर्थ काय करतायत, शिष्यामधला अहंकार, शिष्यामधली देहबुद्धी आणि शिष्यामधला संभ्रम काढण्याचं मार्गदर्शन करत आहेत. आणि संतांचं महात्म्य सांगून, संतांची स्तुती सांगून समर्थ हे सगळं करत आहेत. 5 मिनिटं जरा मी जास्त घेतली, थोडासा ओळखता घेतला हा समजताना, आपल्याला थोडासा वेळ जास्त झालेला आहे, पण आपण आता इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.